भंडाऱ्याजवळ एक असा गणपती विराजमान होतो ज्याची कहाणी ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. होय, ही कहाणी आहे गणेशपूरच्या राजाची. वर्ष होता 1976. भंडारा जिल्ह्यात वसलेलं एक छोटंसं गाव गणेशपूर. समाजहिताची जाणीव असलेल्या काही तरुणांनी एकत्र येत गणेशोत्सवाची सुरुवात केली. हळूहळू हा छोटासा उत्सव संपूर्ण गावाला जोडणारी एक मोठी चळवळ बनत गेला आणि पाहता पाहता गणेशपूरचा राजा गावाच्या सीमा ओलांडून संपूर्ण भंडारा जिल्ह्याच्या राजा बनला. दरवर्षी गणेश चतुर्थीला इथे अशी भव्य सजावट केली जाते की काही क्षणांसाठी वाटतं जणू संपूर्ण गणेशपूरच मंदिरात बदललं आहे. बाप्पाची भव्य आणि मनमोहक मूर्ती पाहण्यासाठी दूर दूरवरून भक्त गणेशपूरमध्ये येतात. 2025 मध्ये इथल्या थीमने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं, कारण मंडपाची संपूर्ण थीम पद्मनाभ स्वामी मंदिराच्या रूपात साकारण्यात आली होती. हा देखावा पाहण्यासाठी भक्तांची खूप गर्दी झाली. पण प्रश्न होता, 2026 मध्ये गणेशपूरचा राजा आणखी काय भव्य घेऊन येणार? सध्या अशी चर्चा आहे की यंदाच्या गणेशोत्सवासाठी पुण्यातील प्रसिद्ध दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराची थीम साकारली जाणार आहे. आणि यंदाचं वर्ष तर आणखी खास आहे, कारण सन्मित्र गणेश मंडळाच्या 50 वर्षांच्या प्रवासाचा सुवर्ण महोत्सव गणेशपूरमध्ये पाहायला मिळणार आहे. इथला उत्सव फक्त दर्शनापुरता मर्यादित नसतो. मंडपाच्या आसपास भव्य मेला भरतो, झुले असतात, मुलांसाठी विविध खेळ असतात आणि स्थानिक दुकानांच्या गर्दीमुळे संपूर्ण परिसर उत्सवमय होऊन जातो. आणि दगडूशेठ बाप्पाबद्दल भक्तांच्या मनात एक विशेष श्रद्धा आहे. म्हणूनच यंदा गणेशपूरमध्ये दगडूशेठ मंदिर थीम साकारली जाणार आहे. गणपती बाप्पा मोरया. आणि जर आमच्या व्हिडिओमधून तुम्हाला भंडारा जिल्ह्याचा इतिहास, संस्कृती आणि पर्यटन स्थळांविषयी माहिती मिळत असेल तर भंडारा वाइब्सला फॉलो करायला विसरू नका.